तर म्हणतो माय बापाच्या पोटी लेकरं पाहिजे तर असे, नाही तर नसलेले कोण म्हणलं बरं इकडे या बरं. अहो मला सांगा, एखाद्याला लेकरू झालंच नाही तर माणूस 10 वर्ष रडत, एखाद्याला लेकरू झालं ते 20 वर्ष रडत, पण एखाद्याला लेकरू झालं ते जर नालायक निघालं त्याच्यामुळं लेकरू एकच पाहिजे. काही काहीला लय लेकर आहेत पण एक बिचावाचं नाही. त्या नांदेडला एकदा कीर्तनाला गेलो मी, एका बाईला 12 लेकर, आपला काय करायचं 12. पण त्याला म्हणलं मावशी हे सगळे तुमचेच का? ते म्हणले आमचेच येतं. म्हणलं झोपी घालायच्या टायमाला नावं कशा लक्षात ठेवतात? ती म्हणली मी तुमच्या पुढची नावच असे ठुले, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, हे असे काय कामाचे नाही मला. एकच लेकरू पाहिजे. लडका देना तो ऐसा देना, भावा ऐसा बोला त्याचा दिलो की जरा, त्याचा दिलो की जरा, त्याचा दिलो की जरा, ऐसा बोला त्याचा दिलो की जरा, त्याचा दिलो की जरा, त्याचा दिलो की जरा. पुत्र हवा ऐसा गुंडा, ज्याचा धाब्यावरी कुठं झेंडा. तिन्ही लोकी माय बापाच्या पोटी रत्न एकच पाहिजे, त्याला बी माय बापाने नीट वागावं लागतं. 3 वाक्य कधी बी ध्यानात ठेवा. माय बापाला वाटत असेल लेकराने चांगलं वागावं, आधी माय बापाने नीट वागावं. गुरुजीला वाटत असेल विद्यार्थ्याने नीट वागावा, आधी गुरुजीनं नीट. तुमचं काय दुखायला लागलंय का? पदशीर बोलायचं कीर्तनाला, घालीन लोटांगण मोकळं पटांगण फ्रेश राहायचं. तसं कीर्तनकाराला वाटत असेल लोकांनी नीट वागावं, आधी कीर्तनकार नीट. हा आमचं म्हणलं बोलते तू, हे जबाबदारी ज्याची त्याची. चला आपण बाजूला कुठून गेलो. होईल येणे कळसा. मंदिर किती बी लाखाचं बांधा, किती कोटीचं बांधा, पण जोपर्यंत मंदिरावर कळस बसवल्या जात नाही तोपर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण होत नाही. गंगा किती बी धावाधाव करू द्या, पण जोपर्यंत गंगा समुद्राला जात नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. आणि समुद्राला गेली अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमे. अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया. गंगा समुद्राला गेली पूर्णत्व. समुद्राच्या पलीकडे गंगा कधी जात नाही. जिल्हा परिषदेची शाळा भरली, गुरुजीनं बाळूला प्रश्न विचारला, बाळू सांग म्हणले गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळू म्हणले नाशिक जिल्ह्यात झाला. शबास बाळू. तिथून पुढे गंगा कुठे गेली? बाळू म्हणला कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शबास बाळू. तिथून पुढे गंगा कुठे गेली? बाळू म्हणला रामकुंडात आली. शबास बाळू. तिथून पुढे गंगा कुठे गेली? बाळू म्हणला येळ कमी असल्यामुळे पैठणला आली. शबास बाळू. पैठणून गंगा पुढे कुठे गेली? बाळू म्हणला डायरेक्ट नांदेडला गेली. शबास बाळू. नांदेडून गंगा पुढे कुठे गेली? बाळू म्हणला बासरला गेली. शबास बाळू. बासरून गंगा पुढे कुठे गेली? बाळू म्हणला सप्तमुखाने जाऊन समुद्राला मिळाली. शबास बाळू. समुद्रातून गंगा पुढे कुठे गेली? बाळू म्हणला तुमच्या डोंबल्यात गेली. आता मला सांगा, समुद्रात गंगा जाणं पूर्णत्व आहे, समुद्राच्या पलकड गंगा जात नाही. मंदिराला कळस बसला वर काम नाही. गंगा समुद्राला गेली पुन्हा काम नाही. जीव एकदा परमात्म्याला जाऊन मिळाला पुन्हा बेजारी. तुमच्या इकडे ऊसाची साखर आहे का साखरेचा ऊस आहे? बोला थोडं. म्हणजे आडो बोलाले काय तुम्ही? माणसं भारीत राहिले. ऊसाची साखर आहे का साखरेचा ऊस आहे? ऊसाची. बघा, ऊसाची जर साखर झाली साखरेचा ऊस होत नाही. लाकडाचा जर अग्नी झाला अग्नीचं लाकूड होत नाही. दुधाचं जर तूप झालं तुपाचं दूध होत नाही. माणसाचा देव झाला पुन्हा आपली बेजारी होत. आणि एवढे कीर्तन, एवढा सप्ताह, एवढा खर्च, एवढाले महाराज कशा करता? शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता? सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता? कीर्तन
कीर्तन मनोरंजनाकरता का देव होण्याकरता? आता तुम्हाला कीर्तन कसं ऐकू वाटतंय? काऊन ग बसले? खरं सटवाई शपथ. आता लोकांना कीर्तनातून अपेक्षा कशा झाल्या? थोडं तरी महाराजांनी हसवलं पाहिजे. हसवण्याकरता परमार्थ आहे का? बरं विनोदाने बरं वाटतंय का बरं होतंय? बरं वाटतंय. बरं वाटलं पाहिजे का बरं झालं पाहिजे? बरोबर. आपल्या हातपायाला बेंड आलं, बेंड कळतंय का? ते चोंबाळलं पाहिजे का फोडलं पाहिजे? बोला. फोडलं पाहिजे. फोडणारा बरा वाटतो का चोंबाळणारा? आज सुद्धा लोकांना कीर्तनकार सुद्धा कसे आवडतात माहितीये का? चोंबाळणारे. हा, चोंबाळीत जे बसतात का त्याचा स्वार्थ आहे. कीर्तनकाराने कधी कोणाला चोंबाळायचं नाही. जे चांगलं आहे ते सांगायचं. कीर्तन कोणाला भेटते नाही भेटते नाही त्याचं त्याचं प्रारब्ध आहे. कीर्तनामुळे नाही, चोंबाळण्याने बरं होतंय का बरं वाटतंय? बरं होत नाही. मग कीर्तनकारांनी चोंबाळलं पाहिजे का काय केलं पाहिजे? कीर्तनकार स्पष्ट बोलला पाहिजे. राग आला तरी चालेल पण स्पष्ट पाहिजे. कारण स्पष्ट वक्ता सुखी भव. कीर्तन हे साधन म्हणजे आत्मउद्धाराचं साधन आहे. आमचे महाराज म्हणायचे. आता हे गावातला सप्ताह आपला सोने सांगवीचा किती वर्षापासून आहे? किती? आता 33व. आपल्यात काय बदल? तुमच्याच मनाने तुम्ही कबूल केलं हो. बदल झाला म्हणे जा, नाही झाला म्हणे जाऊ नका. इतका समाज कीर्तनाला 10 ते 12 उपस्थित आहे. बदल झाला नाही तर काय महाराज? बदलच नाही हो महाराज. बदल झाला आणि बदल झालाच पाहिजे. पुन्हा आहे का? चलत चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे. जेवण केलं तर ढेकर, औषध घेतलं तर रोग बारा, लग्न केलं तर लेकरू बाळ. हे पक्क कळत. तसं परमार्थ केला तर माणसात परिवर्तन झालं पाहिजे. विठ्ठला पूर्णत्व म्हणजे काल्याचे कीर्तनी. जसं मंदिराला कळस पूर्णत्व, गंगा समुद्राला जाणं पूर्णत्व, जीव परमात्म्याला जाणं पूर्णत्व आणि सप्ताहाचा काला होणं पूर्णत्व. आता आजची किंमत उद्या नाही. उद्या जर तुमच्या गावात मी आलो, चहा पाहिजे का नाही? उद्या. आणि परवा आलो की नाही नाही नाही, लय झालं महाराज 2 दिवस, पुन्हा नाही. आजची किंमत उद्या राहत नाही. काला म्हणजे हे पूर्णत्व आहे. पूर्णत्वाचं कीर्तन म्हणजे काला. आणि काल्या खाण्याकरता मानव शरीर आहे महाराज. जसा मार्ग तसा काला आहे. मार्ग 4 आहेत. योग मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग. आणि प्रत्येक मार्गातला काला वेगळा. ज्ञान मार्गातला काला ज्ञानोबराय म्हणले. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय उघडा. जीवाची परमात्म्याची भेट होणं ज्ञान मार्गातला काला. कर्म मार्गातला काला, कर्म करीत असताना इतकं स्वच्छ अंतकरणाने करायचं, एक दिवशी कर्मच ब्रह्म होते. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, झाली ब्रह्मार्पण, कर्मेती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. जननो अवघा जनार्दन, जनार्दन युको युको जनार्दन, जगनो हे जनार्दन. ऐसे ऐकता निवृत्ती सासू जन, ऐसे ऐकता, ऐसे ऐकता जनार्दन, ऐसे ऐकता जनार्दन. एक जनार्दनी बादली निज खुन झाली. समजा सध्या माझा गेला.
बेस्ट आता गायक नंबर 1, वाजणारे नंबर 1, विद्यार्थी बी नंबर 1, गाव सुद्धा आणि महाराज सुद्धा आजच्या दिवस म्हणा सगळं वातावरण जुळून आलंय महाराज. आता बघा कुठं घालतो आपण. झाली संध्या माणसाचं कर्म कोणतं बी असू द्या त्याच्या मागची भावना चांगली पाहिजे. आता आपलं कर्म चांगलं आहे पण मागची भावना चांगली नाही. माणसाचं कर्म कोणतं बी असू द्या. आपल्या वारकरी संप्रदायात एका संतांनी माऊन शिकलं. काय ऐकलं? कोणत्या संतांनी? क्या बात आहे. त्या सज्जन कसायने माऊस विकलं आणि तराजू कोणी धरलं? देवानी धरलं. म्हणजे कर्म वाईट होतं पण त्याच्या मागची भावना चांगली होती. तुमचं आमचं काय झालंय? आता 350 किलोमीटरवरून इथं आलो मी. कशा करता? कोण म्हणलं पैसा करता? म्हणजे तुमचं आमचं कर्म चांगलंय पण भावना कुठं चांगली? मग भावना चांगली नाही देव आपल्याला भेटत. माळा घालणं, गंध लावणं हे वरचं लक्षण आहे का आतलं लक्षण आहे? आता हे माळ आहे, हे वरचं लक्षण आहे का बाहेरचं आहे? याला ओरिजिनल नाव काय माहिती का? मंगळसूत्र. कोणतं नाव आहे? मावशी माझ्या गळ्यातली काय आहे? मोठ्याने बोला. सोन्याची आहे का तुळशीची? मग माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं? माळ आहे ना. मग तुमच्या गळ्यातलं मला द्या हे तुम्हाला घ्या. नका काढू नका मावशी, राहू द्या नका नका. तुम्ही माग बघू नका, कोणी काढीत नाही, सोनं येते. ह्या माळीला आपण किंमत देत नाही महाराज. पण याच्यासारखं पावर बाज ना मेल्याच्या नंतर तुमच्या इकडं सोनं अंगावरलं काढून घेतात का संग देतात? हा बरं घरातले काढतात का बाहेरचे? बाहेरचे काढतात. आणि बाहेरच्याचा काढायचा लागे काढा. कोण म्हणतंय आधी? घरातले म्हणल्याशिवाय बाहेरच्याचं काही चलत. मग इतकं सगळं सोनं आपल्या अंगावरचं काढतात. तुळशीची माळ काढतात का? हा लाग नाही कोणाचा तिला हात लावायचा. म्हणून हे लॉकेटन हे घालण्यापेक्षा तुळशीची माळ घाली जा. आणि लॉकेट गळ्यात असलं पुन्हा जर तुळशीची माळ असली दुधात साखरी. लॉकेट घालू नये मताचं मी तर नाही. मी तर म्हणतो जरूर घाला. पैसा आहे ना तुमच्याकडे, आनंदात राहा. काऊन तरी सारखं राहायचं. पण त्याला जोड याची लावा. काय याची? हा मग दुधात साखरी. 4 लाखाचं लॉकेट गळ्यात घाला, तुमच्यावर नजर चोराची राहती. आणि 100 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात घाला, तुमच्यावर नजर देवाची राहती. अरे कंठी मिरवा तुळशी, मिरवा तुळशी, कंठी 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 मिरवा तुळशी, रक्त कराये एकादशी, रक्त कराये एकादशी, कंठी मिरवा तुळशी, मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, रक्त कराये एकादशी, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, मिरवा तुळशी, व्रत कराये एकादशी, मृदंगाचे रे करता. हे तर बारक लईच आवड आहे मला. आता काय करावं? आता मला पोरगी नाही तर जावायच केला असते याला. आता काय करावं? बेस्ट आहे. कंठी मिरवा तुळशी ही पावर आहे बरं का महाराज. आणि हे देवाचं इतकं साधं समजू नका. हे लायसन याला मंगळसूत्र म्हणतात. मंगळसूत्र. इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. आणि बाकीचे ब्रह्मचारी इथं अहो सगळे लग्न झालेलेच आहेत ना. मग हातावरी का घेत नाहीत? इतके वैतागलेत. हातावर करण्याची सुद्धा इच्छा नाही मला. आता तुमच्या इकडं मंगळसूत्र बायकोच्या गळ्यात लग्न झाल्यावर कितव्या दिवशी घालतील? पहिल्या दिवशी लग्न झालं की. कोणाच्या गळ्यात? एकदा लग्न झालं की मंगळसूत्र कोणाच्या गळ्यात? बायकोच्या. आणि एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं, सूत्र तिच्या हातात, मंगळ आपल्या माग. आणि एकदा सूत्र तिकडे गेलं कोणाचं काही चलत. आणि मंगळसूत्र आहे महाराज. किती पावर आहे याची. महाराज म्हणले देवाच्या आवडतीचा दागिना जर कोणता असेल तर तुळशी माळ. तुळशी माळ गळा गोपीच्या तुळशी माळ गळा गोपीच्या
माणसं तुम्हाला असे लाभलेत मारा, 3च माणसं आहेत पण कंपनीचा माल आहे. जाताना 1000-500 चाळाचे पण ताण नाही. नाही तर माणसं धोरणात पाहिजेत ना मारा. कीर्तन करायचं म्हणल्यावर सगळे माणसं धोरणात पाहिजे. एक जरी माणूस नाराज असला कीर्तन रंगत नाही. मी नेहमी सांगतो, प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल प्यायलेला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वाढतच जायचं का मारा. प्रवास करायचा गाडी चांगली पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं तर गावरान गाईचं दूध पाहिजे, बाजरीची भाकरी पाहिजे आणि तोंडी लावायला खायचं कसं कळत आहे बघा पटापटा. तसं स्वयंपाकाला सुद्धा बाई सुगरण पाहिजे. पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला करायच्या. आताच्या बाया डबेच्या डबे मसाला चव नाही, कशाला अजिबात चव नाही मारा. पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगायची. आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगती, मोडदा बसला तिचा. तुम्ही आणखीन बघा मारा, हे सर धोरणात लागत मारा. तसं कीर्तनाला बी पहिली गोष्ट वादक म्हणजे कीर्तन करायचा प्राणी. वादक नीट पाहिजे, गायक धोरणात पाहिजे. आपल्याला जे प्रमाण पाहिजे ते त्याने म्हणावं. नाही तर आपण म्हणावं रंगणी रांगत गुलगुला बोलत, त्याने म्हणावं रंगणी रांगत गंगुला बोलत. काय आणून घ्यायचं का काय मारा. जिथली तिथंच पाहिजे. आता इथं काय बोलायचं काम नाही. कीर्तनकार बी मुद्द्यावर बोलणारा पाहिजे आणि खाली बसणारे असे तुमच्यासारखे फ्रेश पाहिजे. नाही तर काल एक म्हातारा पुढं बसलो उगाच मान हलीत होता असं असं करायचं आणि पुन्हा अधून मधून असं करायचं. मला वाटलं लयच अभ्यास कोण मारा. सगळं कीर्तन मी त्या म्हाताऱ्याकडे बघूनच केलं मारा. कीर्तन झालं लोकांना म्हणलं लयच अभ्यास लोक म्हणले ते भैर आहे. काय करावं, लय अवघड आहे महाराज. आता इथं सर जुळून आलंय महाराज. लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष आणि शेव ब्रह्मरस आवडीने विठ्ठला. कर्म कोणतं करतो त्याला किंमत नाही, त्याच्या मागची भावना किती चांगली. जिल्ह्याचे कलेक्टर डवऱ्याला निघाले. काय त्याचं त्या ड्रायव्हरला अंदाज न आल्यामुळं गाडी खड्ड्यात गेली. गाडीच निघाला. 10 पोरं पळत आले आणि गाडी वर काढून दिली. जिल्ह्याचा कलेक्टर दिलदार माणूस 10,000 रुपये बक्षीस दिलं त्याला. खुश झाली पोरं. पण कलेक्टर म्हणले मुलांनो व्यवसाय काय तुमचा. ते म्हणले काही नाही, तुमच्यासारख्याच्या गाड्या फसल्या की वर काढून द्यायचं, बक्षिसाव जगायचं. पण कलेक्टर म्हणले हे पावसाळ्यात धंदे बरोबर आहेत, उन्हाळ्यात काय करतात. ते म्हणले खड्यातलं पाणी आम्ही कमीच होऊ देत नाही. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. कृती चांगली पण भावना चांगली नाही ना. आणि परमार्थामध्ये कृतीला किंमत नाही, तुमच्या त्याच्या मागची भावना किती चांगली. अहो असे तर सगळे चांगले दिसतात ना लोक. आता मी तुम्हाला 2 तास चांगला दिसायलो की वाईट दिसायलो. चांगला. आणि 22 तास काय इमानदार माणसं भेटलेत आज महाराज. कोणाचं कोणाला काय कळत महाराज. बाहेरून माणूस कधी कळत नाही, आतमध्ये काय चाललंय कोणाची कोणाला मेळ नाही. आणि आतमध्ये जे चाललंय ते देवाला दिसतंय. लोकाला नाही दिसलं तरी काही नाही, कारण देव बाहेरचं तुमचं काहीच बघत नाही, पण आतलं बघितल्याशिवाय तुम्हाला आत घेत नाही. अंतरीची घेतो गोडी, 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 अंतरीची घेतो गोडी. गोडी भावाची, हे पाय गोडी भावाची, गोडी भावाची, हे पाय गोडी भावाची. अंतरीची घेतो आपण. आतून शुद्ध आहेत का बाहेरून. आतून नाही. बघा कुत्र्याचं रक्षण चांगलंय पण भक्षण नीट नाही. गोचिडाची संगत चांगली पण पंगत नीट नाही. बागड्याचं ध्यान चांगलंय पण मन नीट नाही. तुमचं आमचं वरून सगळं चांगलंय पण आतमध्ये काय काळा बाजार आहे हे ज्याची त्याला माहिती. आणि आतमध्ये जर आपण स्वच्छ झालो आणि कर्म जर स्वच्छ अंतकरणाने केलं, कर्म कर्म राहत नाही, कर्म ब्रह्म बनतं आणि आपल्याला देवाच्या दारात नेतं. हे कर्म मार्गातला काला. भक्ती ज्ञान मार्गातला काला जीवाची परमात्म्याची भेट. कर्मातला काला कर्माचं ब्रह्माचं मिलन. योग मार्गातला काला चित्ताचं चैतन्याचं मिलन. आणि भक्ती मार्गातला काला हरीचं आणि त्याच्या नामाचं मिलन.
हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिना प्रेमे मोहिना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिना प्रेमे मोहिना प्रेमे मोहिना प्रेमे मोहिना प्रेमे मोहिना प्रेमे मोहिना हरिनामाचा खिचडी काला आज तो काला आहे. म्हणले महाराज इतकं तुम्ही काला सांगितलं आम्हाला सुद्धा खाऊ वाटतो पण पैशावर मिळेल का? पैशावर देवानी काला दिला असता दादा तर रावणाला भेटायला पाहिजे होता. जातीवर जर देवानी काला वाटला असता ब्रह्मदेवाला भेटायला पाहिजे होता. जातीवर काला भेटत नाही, पैशावर काला भेटत नाही. काला खायचा असन अधिकार प्राप्त करावा लागतो. जातीवर काला नाही, पैशावर काला असता तर रावण किती पैशावाला होता. आता इथं मला हातवर करा बरं, माझं घर सोन्याचं आहे, हातवर करा. कोणीच करू शकत नाही. रावणाच्या घरात सोनं होतं का घर सोन्याचे होते? किती होते? पुरी लंका सोन्याची. कोणाची? आणि त्याच्या घरचे माणसं किती पावरबाज होते माहिती का? रावणाची बायको कोण होती? शांताबाई. कोण होती? मंदोदरी. किती विद्वान होती. मंदोदरीला उद्या काय घटना घडणार आहे आज रात्री कळत होतं. कोणाला? आपल्या बायकोला कळन का? रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं लंका जळाली. त्याच्यामुळे आपण सुद्धा आपल्या बायकोचं ऐकायलाच कोणीच म्हणणं महाराज. तुम्ही नाही जरी म्हणले प्रत्येकाला ऐकावाच. लंका जळाली. एवढा मोठा राजा रावण, लंका सोन्याची, मंदोदरी सारखी बायको, मुलाचा विचार केला 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका, बिभीषणासारखा बंधू, इंद्रजितासारखा मुलगा, आणि त्याच्या इथं कामाला माणसं कोण कोण होती माहिती का? गणपतीला काम वेगळं, खंडोबाला काम वेगळं, चंद्राला काम वेगळं, वाऱ्याला काम वेगळं, नवग्रहाच्या पायऱ्या. इतका पावरबाज अगर्भ श्रीमंत राजा रावण. पहिला भगवान शंकराचा भक्त रावण, पहिला दशग्रंथी ब्राह्मण रावण, मरणानंतर सुद्धा हसणारा गडी रावण. आणि आपण जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत रावणाने सुद्धा रामाला लंकेत पाऊल टाकू द्यायला नाही. का? लंका पापेची आणि पुण्यवान रामाला प्रवेश करू नाही दिला. इतका पावरबाज रावण. पण देवानी काला नाही दिला त्याला महाराज, नाही दिला. म्हणले मग पैशावर काला नाही, जातीवर ब्रह्मदेव जातीनं श्रेष्ठ, पण देवानी नाही काला दिला. अवतार चेंज करावा लागला तेव्हा काला दिला. ब्रह्म सोपान तो आणि भक्त आनंद. मग देव पैशावाल्याला किंमत देत नाही, जातीवाल्याला किंमत देत नाही. अधिकार ज्याचा आहे देव त्याला किंमत देतो. म्हणलं मग काल्याचा अधिकारी माणूस कशाने होईल? ज्याचा आपल्याला काला खायचा आहे त्याचंच चरित्र ऐकून अधिकार प्राप्त करायचा. म्हणले मग चरित्र तर देवाने लय ठिकाणी केलंय. गोकुळात चरित्र आहे, द्वारकेत चरित्र आहे, मथुरेत चरित्र आहे. महाराज म्हणले द्वारकेतलं नाही, मथुरेतलं नाही, करावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र द्वारकेत राहिला महाराज. 11.5 वर्ष गोकुळात राहिला, 12.5 वर्ष मथुरेत राहिला. पण गोकुळातलं चरित्र सांगा म्हणले. भगवंताचे अवतार पुष्कळ आहेत.
अनंत अवतार घेशी भक्ता कारणे 10 अवतार आहेत बागुलामध्ये गर्ग सहित 6 अवतार आहेत अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम तुम्ही आम्ही देवाचे अंश आहेत मम वंश जीव लोके अंशांश अवतार माणसापेक्षा थोडा भारी क्वालिटी माणूसच आहे पण राजा आहे गायचे पण कामधेनू आहे झाडाचे पण पिंपळे अंशांश काही देवाचे कला अवतार आहेत अर्धा माणूस अर्धा सिंह कोणाचा अवतार आहे नरसिंहाचा कोणामुळे घेतला भक्ता प्रल्हादामुळे म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा बागुलात गुड वर्णन आलं चौथा बागुल नरहरी बागुल नरहरी बागुल बागुल नरहरी बागुल नरहरी वर खांबात गुरुगुरी खांबात गुरुगुरी वर खांबात गुरुगुरी खांबात गुरुगुरी दैत्य वधोनी मांडीवरी दैत्य वधोनी मांडीवरी दैत्य वधोनी मारीवरी दैत्य वधोनी मारीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला प्रल्हाद रक्षिला भक्त प्रल्हाद रक्षिला प्रल्हाद रक्षिला कृष्ण राहे रे उगला कृष्ण राहे रे उगला कृष्ण राहे रे उगला कृष्ण राहे रे उगला हे देवाचा कला अवतार आहे त्याच्या मनात आलं ती त्याला कला करता येते अर्धा माणूस अर्धा सिंह द्रौपदी करता तर नुसत्या लुगड्याचा अवतार घेतला कधी कधी डुकराचा अवतार घेतला कधी कधी कुत्र्याचा अवतार घेतला कधी कधी माशाचा अवतार घेतला त्याच्या मनात आलं ती कला करतो कारण ते नटधारी तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी हे कला आवेश परशुरामजीचा अवतार पूर्ण प्रभू रामचंद्राचा अवतार पण परिपूर्णतम नाही प्रभू रामचंद्रासारखा राजा नाही प्रभू रामचंद्रासारखा पुत्र नाही प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही आणि प्रभू रामचंद्रासारखा पती नाही पण तरी सुद्धा अवतार परिपूर्णतम नाही का नाही कारण प्रभू रामचंद्राचं सगळं जीवन बांधलेलं जीवन आहे महाराज कोणी बोलिला वाल्मिक शेती करीन लीला वाल्मिक शेती करीन लीला वाल्मिक शेती करीन लीला वाल्मिक शेती करीन वरतोनी दाविल नामा म्हणे वरतोनी दाविल नामा म्हणे वरतोनी दाविल नामा म्हणे कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी रे जसं वाल्मिक ऋषीनं लिहिलं तसं रामाला वागावं लागलं महाराज काहीच करता नाही आलं बऱ्याच गोष्टी करू वाटत नव्हत्या पण करावं लागल्या म्हाताऱ्याने रामायण तसं लिहिलं होतं तुमच्या इकडे 2 भावाचे जर भांडणं लागले न्याय समान करावं का एकाचा काटा काढून एकाला राज्य द्यावा समान करावं याने कसं केलं प्रभू रामचंद्रांनी कसं केलं वालीचं सुग्रीवाचं भांडण लागलं कोणाकोणाचं आणि मिटवायला कोणाला बोलिलं प्रभू रामचंद्राला याने मिटविलं का वाढविलं आता उगा देवा असल्यामुळे वाढिलं म्हणता येत नाही नाही तर वाढिलच ना याने दोघांचं समान न्याय करावं का नाही वालीचा काय केला काटाच काढला आणि सुग्रीवाला काय दिलं राज्य दिलं बरं केलं का चांगलं केलं देवा असल्यामुळं म्हणता येत नाही पण तसं त्याला करायचं नव्हतं पण वाल्मिक ऋषीनं लिहिलं होतं म्हणून ते परिपूर्णतम अवतार नाही कमकुवत आहे म्हणून महाराज म्हणले परिपूर्णतम नाही पूर्ण आहे आणि परिपूर्णतम अवतार कृष्ण परमात्म्याचा गोकुळात देवाचा प्रवेश झाला सगळ्या गोकुळवासी लोकांकडे बघितलं देवाने गोपाळ होते काही बसलेली असे बाल गोपाळ मंडळीत ना महाराज सगळ्या गोपाळाकडे बघितलं गोपाळ थोडे नाराज दिसले आणि माणूस परमार्थ करणारा नाराज कधी नसला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावर कायम तेजस्वीपणा पाहिजे बरेच लोक परमार्थ करणारे जास्त टेन्शन मध्ये दिसतात महाराज आणि तुमच्यासारखे जास्त श्रीमंत दिसतात प्रसन्न आणि आमचे लोक एनी टाइम ताणात दिसतात महाराज कशाचा बी ताण
पण आमचे लोक कधी तानात नाहीत पाहिजे, कारण आपला देव आहे हसरा, आपण त्याचा घेतला आसरा, त्याच्यामुळं हसायला नाही करायचा काट कसरा. देव आपला हसरा आहे, सदैव धवला हासम. बरं, नाराज राहण्यासारखा आताचा काळ काय कमी आहे सांगा बरं. आता इथं कोणी बी हात वर करा, माझ्याकडे मोबाईल नाही. आजचं पाकिट सरपंचाच्या हाताने द्यायला. कोणीच हातवरी करीत नाही आणि करू नाही का. मी पाकिट म्हणलं, पैसे कुठं म्हणलोय. विनोदाचा भाग सोडू दे, पण गरीब कोणी राहिलेलं नाही. बरं, खाण्यामध्ये आपण पुढे गेलोत का मागं आलोत. आता हे बाबा आहे ते रुमालवाली, काय नाव बाबा तुमचं? मोठ्याने बोला. विठ्ठलराव. किती वय आहे तुमचं? 77. टाळी वाजव म्हाताऱ्या करता एकदा. 77 वर्ष झाली. तुमच्या काळामध्ये जर गोड खायचं म्हणलं, गोड सणावाराला होतं का रोज होतं? आणि आता मग याच्यापेक्षा आपला काळ अहो लय चांगला. इतकं खायला झालंय पेटी मास्तर, डोकं राहिलं ना इतकं खायला आहे सध्या. काल एक जणांनी 17 धपाटे खाल्ले. 17. त्याला म्हणलं मरशील ना, ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे, काय गाव खातो का काय म्हणलं तुम्हाला. अहो अन्न जरी लोकांचं तर पोट आपलंय का नाही, याच्यात 50% अन्न टाकलं पाहिजे, 25% पाणी टाकलं पाहिजे आणि 25% जागा रिकामी ठेवली पाहिजे. ज्याला जास्त दिवस जगायचं त्यांनी. अन्न जास्त खाल्लं तर विष बनते. काय काय जेवताना असं जेवते ज्ञानोबराय म्हणले, जिभेचा हात फाटे. जिभेचा हात कुठं फाटत असतो का? ज्ञानोबराय म्हणले जिभेचा हात फाटे म्हणजे जिभेची सुद्धा मर्यादा सुटती आणि मग शेवटला त्याला मरणाच्या गतीला प्राप्त व्हावं लागते. तरी सुद्धा खाण्यात लोक पुढं, पैशात पुढं, सगळं चांगलंय. हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान. आणि समाधानाची जागा फक्त एकच राहिली आता, तिचं नाव आहे कीर्तन. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान. घोष करू हरि कथा, घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख दयाळु सर्व अलंकार, सर्व सदा नाम घोष करू हरि कथारा, तेने सदा चित्त समाधान. समाधानाची जागा फक्त एवढीच, बाकी कुठंच चांगलं राहिलं नाही महाराज. 4 माणसं जर एखाद्या वाट्यावर बसलीच महाराज तर एकूण एकाबद्दल चांगलं बोलत नाहीत. 2 महिला जर नदीला धुणं धुवायला गेल्या तर हरिपाठ मानल्याशिवाय जागा फक्त एवढीच चांगली. आता कीर्तन तेने सदा चित्ता. गोपाळाकडे बघितलं देवाने, गोपाळांनो नाराज कसं काय तुम्ही? गोपाळ 3 बाजूनं नाराज होते. माणसाचं शरीर कमजोर होऊ नये, माणसाचं हृदय कमजोर होऊ नये आणि माणसाचं मन कमजोर होऊ नये. माणसाचं शरीर जर कमजोर झालं तर शक्तीचं काम कधी करता येत नाही. हृदय जर कमजोर झालं तर भक्तीचं काम करता येत नाही आणि मन जर कमजोर झालं युक्तीचं काम करता येत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. गोपाळांना विचारलं खायला नाही का तुम्हाला? गोपाळ म्हणले भरपूर खायला आहे पण घरचे खाऊ देत नाहीत. मग खाण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे.
याला तरी पोटभर खायचं ना. पहिला संताचा नियम आहे, माणसाने दोघाच्याच मागं जावा. एक तर देवाच्या मागं जावा, नाही तर देव मान्य संताच्या मागं जावा. बाकी आपल्याला पोटभर कोणीच जगात देऊ शकत नाही. दोघंच आहेत, एक तर देव तोच एक दान, नंबर 2 संत देती आली अशी दान. पण म्हणले नियम पाळून आले तर देतो. पहिला नियम आहे याला या, म्हणजे मनाला घेऊन तुम्ही परमार्थात या. कारण मनाला परमार्थामध्ये सगळ्या इंद्रियाचा मेन बॉस जर कोण असेल तर मनी. आणि परमार्थ शरीराकरता नाही करायचा, मनाकरता. सगळ्यात चंचल कोण आहे? किती चंचल आहे. चांगल्यात चांगल्याला माणसातून उठले त्यांनी. कोणी इतकं चंचल आहे, कोणाला धोका द्यायला माहिती आहे का? माणसाला मनाने धोका द्यायला यात काही नवल नाही. चांगले चांगले जे म्हणणारे होते का कोण? इंद्र पडिले भग चंद्र झाला निळा. बेटी मस्त. इंद्र पडिले भग चंद्र झाला काळा. इंद्राला भग पाडले, चंद्राला सुद्धा क्षयरोग. आणि नारद चुकला चाळा. इतकं मन खतरनाक आहे. कीर्तन करणं सोपं, मृदंग वाजवणं सोपं, भजन म्हणणं सोपं, पण मनाव ब्रेक करणं सगळ्यात अवघड आहे. उभी जिंदगी जाते परमार्थ करण्यात, पण मन नाही येत हातात महाराज. कधी माणसाचा तोल जाईन आणि कधी माणसाला मन तोल घालायला लावीन. त्याच्यामुळे महाराज म्हणले संभल कर चलना. एखाद्या दिव्यानी लईच भाडका धरला, समजून चालायचं इजण्याची वेळ जवळ आली. एखादं लेकरू लईच हसत असन, समजून चालायचं रडण्याची वेळ जवळ आली. आणि एखाद्या माणसाला लई लोक मानित असतील आणि वागणूक जर बेकार वागत असेल, समजून चालायचं पायली भरण्याची वेळ जवळ आली. कधी पाय घसरण. आणि हे सगळं कंट्रोलिंग रिमोट कोणाच्या हातात आहे? मनाच्या. चांगल्या चांगल्याला झटका बसलाय. आजब झटका माये का, झटका माये का, अजब 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 झटका माये का. परमार्थ सबका, तुम्हारा परमार्थ सबका, तुम्हारा परमार्थ सबका. अजब झटका माये का, 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 माये का, माये का. इंद्र चंद्र को क्या क्या हुआ है सबको मालूम जी. नारदा की तो भाई नारदी ऐसी नौबत गाजे. अजब झटका माये का. अरे वा मृदंगाचारी महाराज,
याला म्हणते पखवाज महाराज. आजब झटका मायेका. जुन्या चाली होत्या महाराज. गुरुवारे भीमसिंह महाराज गेले महाराज, हे चाली म्हणायचे महाराज. काय रुबाब राहायचा. 4-4 तास लोक कीर्तनातून उठत नव्हते महाराज. आता तर या खंतात जरी लांबलं का असं कीर्तन बसत नाहीत लोक महाराज. थोडं बी जरासं कीर्तन लेट झालं, पाय हलिनार, हात हलिनार, पुन्हा अशा जांभळ्या देणार. तरी तुमच्या इकडे कीर्तनाचे टाइम खूप चांगले आहेत महाराज. आता आमच्या इकडे काल्याचं कीर्तन 12ला सुरू होते, 2ला संपते. संध्याकाळचं कीर्तन 9ला सुरू होतंय. तुमच्या इकडे कसे टाइम आहेत बघा, 7 ते 9. आधी भोजन नाही, आधी भजन आणि नंतर, कारण तू कोबा राहिला बी तेच मान्य आहे. करू भजनी भोजन धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण, नारायण नारायण. सगळं आयुष्य जातं महाराज या मनाला इकडे खेचण्यामध्ये. खेचत नाही म्हण. आणि सगळा परमार्थ करायचा एवढ्या करताच. फक्त कोणा करता दिसत तर नाही, झटका दाखिलेश्वर राहत नाही. ए बाळा ना, उभा राह रे बाळा. काय नाव तुझं? हा, सोहम. वडिलांचं नाव? भाऊसाहेब. आडनाव? हा, डांगे. हात कुठे तुझा? हात बरोबर. पाय कुठे? डोळे कुठे? कान कुठे? नाक कुठे? डोकं कुठे? कपाळ कुठे? मन कुठे? मन गोपित लपलंय र. बस काय, सगळे इंद्रियाचा त्याला निर्देश करता आला, मन दाखवता आलं. कोणता बी डॉक्टर किती बी शिकलेला तुम्ही त्याला विचारा, मन कुठे सांगता येत नाही. आणि सगळं घडत आहे कोणामुळं? लोक म्हणतात ना माझं एक मन म्हणतंय इकडं चला आणि एक मन म्हणतंय. अरे एकाच मनाचा मेळ नाही, 2-2 कुठे घेऊन बसला तुम्हाला? सगळं अवलंबून कोणावर माहिती आहे का? लग्नात चांगला मंडप असला काय नसला काय तरी बी दादा लग्न लागत आहे. लग्नात नवरदेव नवरीला मायबाप असले काय नसले काय तरी बी लग्न लागत आहे. लग्नामध्ये नवरदेव नवरीला मामान मामी असले काय नसले काय तरी बी लग्न. लग्नामध्ये चांगलं जेवायला असलं काय नसलं काय तरी बी लग्न. लग्नामध्ये स्वाकन्यान करवली असले काय नसले काय तरी बी लग्न. लग्नामध्ये नवरदेव नवरी असले काय नसले काय तरी बी लग्न. लावायचं कोणाचं? बाकीचा पसारा व्यर्थ आहे. नवरदेव नवरीला किंमत आहे. आणि मनाला जर कंट्रोल केलं, बाकीची इंद्रिय हातात धरायची गरज नाही, आपोआप कंट्रोल होणार. तुम्हाला 2-4 किलोमीटरला गाव कोणतं जवळ? रांजणगाव. किती किलोमीटर आहे? 6. रांजणगावच्या 4 महिला आपल्या गावात कीर्तनाला येऊ लागल्या. धनंजय भाऊ, किती महिला? 4. पायपायच निघाले. त्यांच्या संग 4 लेकरं निघाले. किती झाले? रिक्षावाला आला, मावशी कुंकड जायचं. सोने सांगवीला काल्याच्या कीर्तनाला जायचं. ते रिक्षावाला काय म्हणला माहिती आहे का? मावशी काय तुमचं नशीब चांगलं, मला सुद्धा तिथंच जायचं. त्या माईला काय म्हणल्या माहिती आहे का? तुला देवानीच पाठवून दिलं आमच्याकरता. ते रिक्षावाला यायचा पुढचा होता, तो म्हणला कोणी बी पाठवू द्या, पैसे द्यावा लागतील. माईला म्हणल्या किती पैसे घेशील? रिक्षावाला म्हणला 40 रुपये चौकीचे देऊन टाका. मग रिक्षावाला म्हणला 40 रुपये द्या. महिला म्हणला आमचे 40 घेतले, हे लेकराचे पैसे किती घेशील? रिक्षावाला म्हणला तुम्ही जर रिक्षात बसल्या तर रिक्षावाला मी लेकर फुकट नेतो. महिला म्हणल्या आम्ही मधून पायी पायी येतो, निसते लेकरत नि ना. आता निसते लेकर नेऊन तो का रिक्षा फुकून देईन का मला सांगा तुम्ही? एका म्हातारीनं एका म्हाताऱ्याला आयुष करायला 100 रुपये दिले. इने घरी किती दिली? 100. 100त आयुष होती का? जाऊ का मी घरी जाऊ का? बोला जाऊ. आयुष होती का 100त? 50 रुपये दाढी कटणीत गेली. खाली किती राहिले? 25 चहा पाण्यात गेले. खाली किती राहिले? त्याच्यात त्या भिकारी भेटलं त्याला, त्यांनी 5 रुपये मागितले. भिकारी बी स्टँडर्ड झाली जाता. परवा मला एक भिकारी म्हणलं महाराज 5 रुपये द्या, मोकळ्या म्हणून देऊन टाकले. पुन्हा वापस आलो, महाराज आणखीन 5 द्या ना. म्हणलं पहिले 5 आणि हे 5 कशाला? माझ्या मैत्रिणीला. अरे म्हणलं भिकारीला मैत्रीण आहे का? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालो. आता काय कर, याला कंसातलं म्हणतात बरं का महाराज. आता खाली राहिले 20 रुपये. त्याच्यात म्हातारीला गुलाबजामुन खायचा नाद. हॉटेल मालकाकडे गेलं, गुलाबजामुन आहेत? म्हणले आहेत. केवढ्याचे किती आहेत?
म्हणले 5 घेतले तर 20 रुपयाचे, 7 घेतले 25 रुपयाचे, बरे कोणते राहते? 5. म्हातारं म्हणलं 5 गुलाबजामुन जर 20 रुपयाचे, पाक केवढ्याचा आहे? पाक तुमच्या लक्षात आला असेल मला वाटतं. ते मला गुलाबजामुन घेतल्यावर पाक फुकट देतो. म्हातारं म्हणलं मग 20 रुपये कशाला घेतो, पाकच दे ना. आता दृष्टांत कशा करता असतो? सिद्धांता करता. रिक्षात जर महिला बसल्या, रिक्षावाला लेकरं फुकट नेतो. म्हाताऱ्याने गुलाबजामुन जर घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देतो. तसं मनाला जर तुम्ही कंट्रोल केलं, देव सगळे इंद्रिय आपोआप कंट्रोल करून देतो. विठ्ठला मुख्य केंद्रबिंदू कोणता जर असेल तर मन. मग पहिला नियम काय? याला या म्हणजे मनाला घेऊन या. आता दुसरा नियम लागे या. लागे म्हणजे आपलं नातं, आपला संबंध देवाशी जोडून या. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय, विठ्ठल बाबा माय, विठ्ठल बाबा माय, आणि भ्राता विठ्ठल भगिनी, आणि विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल बिन चाड नाही गोता, म्हणे आता नाही दुसरे, आता नाही विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, सगळे नाते आपले देवाशी जोडा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. सगळे नाते. एक जण मला नातं लोकाशी का जोडू नाही? शेवटपर्यंत नातं टिकत नाही. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक आपल्यावर प्रेम करतील. पैसा संपला, नातं तोडायला तयार होतील. आपले पाहुणे आपल्याला फोन पैसे असल्यावर करतात का नसल्यावर करतात? हा, आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही. आला तर कंपनीचा येतो. आणि ती बाई म्हणते आपका बॅलेन्स. जगात आपल्याला कोणीच विचारित नाही, पैसा येतं सगळे. के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई, साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई. जब तक अपने पल्लों में पैसा है तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मीठा ना बोले. सब पैसे के, सगळे पैशाची सोबती. म्हणून महाराज म्हणले नातं लोकाशी जोडू नका, देवाशी जोडा. लागे या, देवाला जोडा. मागे या, जर तुम्ही आलात आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला बोला, टाळे वाजवा भजन. रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा हरि हरि विठोबा रखुमाई,
काल्याचे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय काल्याचे कीर्तन पूर्णत्व होतच नाही. दोन अवस्थेत देवाने चरित्र केलं, एक रांगत असताना आणि एक गोधने राखीत असताना. रांगत असताना काय केलं? रांगत रंगणी तोरित लोणी, रांगत रंगणी तोरित लोणी, गावणी धरित गवळणी, गावणी धरित गवळणी, बांधित चरणी देती गराणी, बांधित चरणी देती गराणी, यशोदे साजनी, भक्षुनी तमाळ निळे नवन केले साजनी. कृष्ण परभणी माते दावा कृष्ण आळवा 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 आळवा, परभणी मागे डावा कृष्ण आळवा आळवा रे. रांगायला लागला परमात्मा. वय किती वर्षाचं? 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ, वर्षाचे माझे बाळ अंगणी गाठेला खेळ, लटिकाची घेता गे गोकुळच्या नारी, हे लटिकाची घेता आडगे गोकुळच्या नारी. परमात्मा आहे महाराज. म्हणायला लेकरू आहे पण रस्ता चुकून आलेलं ते ब्रह्म आहे, लेकरू नाही, परमात्मा आहे. रांगायला लागला आणि रांगत असताना नामदेवराय म्हणले तळवे तळ हात, तळहात टेकीत तळवे तळहात, तळहात टेकीत तळवे गुडघ्यान 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 रांगत, तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत, हे डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, हे डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. रंगनाथ तोंड देखील दिसे, रंगणी रंगनाथ तोंड देखील दिसे, गौरांचा स्पंदी पैसाने आली कृष्णाची निमाग, गौरांच्या स्मृती पैसांग आल्या कृष्णाची आमाग. येणे व श्रीरंग नवनीत माझे बक्षिले, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात 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 तळवे तळहात 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 तळवे तळहात तळहात तळवे तळहात तळहात तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, रांगायला लागला परमात्मा. 5 वर्षाची मूर्त डाव्या पायाने रांगायला, उजव्या नाही. लेकरू जन्माला आला आणि उजव्या पायाने रांगायला लागलं. मायबापाला इशारा आहे शेवटपर्यंत आपलं राहत नाही. आणि डाव्या पायाने रांगायला लागलं शेवटपर्यंत आपली साथ सोडित नाही. रांगायला लेकरू आणि रांगता रांगता शांत नाही बसला. देव येतो कशा करता आला? चोरीचं निमित्त केलं महाराज. वाचे अर्थ लक्षार्थ घ्या. काय चोरलं? चित्त चोरलं. कोणाचं चोरलं? कोणाच्या घरी जायला देव येडा नाही महाराज. पाहुणा यायचं तर आपलं घर बघून येतो. मृदू सभाय नवनीत जैसा सज्जनाचे चित्त जे का रंजले गंजले त्याचे मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेचे जाणावा जाणावा. तुका म्हणे सांगू की तोच भगवंताचे. पंडित भीमसेन जोशी गेले होऊन महाराज. एका ठेक्यात भजन होतं महाराज. पहिला ठेका आणि मग भजन. इंद्रायणी काय देवाची आळंदी लागल समाधी, इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. काय गायक लाभलेत महाराज. आवाज म्हणजे आवाजच. कोयल से तेरी बोली
आवाज बी पाहिजे मला. कायला नरडा असतंय कायला गळा असतोय. गळा आहे महाराज. काय भजन होती. माझ माहेर पंढरी आय भी बरे चातिरी आय भी बरे चातिरी. जुने भजन होते महाराज. आता टाइम नाही आपल्याकडे नाही दादा. त्याला 2-4 तास कीर्तन पाहिजे. भालेराव महाराज किती तास चल द्यायचं का. चल द्यायचं. जुने भजन होते. माझे माहेर रुबाब राहायचा महाराज. बाजूला कुठून गेलो आपण. मृदू सबाह्य नवने. देव कोणाच्या घरी चोरी करीत नाही. देव चोरी करतो पण त्याला घर आवडलं तर करतो. मग त्याला कोणतं घर लागत आहे. घर पाहून एकांताचे नवविध नवनीताचे घर पाहून एकांताचे नवविध नवनीताचे घर पाहून एकांताचे नवविध नेताचे घर पाहून एकांताचे नवविध नवनीताचे नववीत भक्ती ज्याच्या घरात वाढती त्याच्या घरात देव शिरतू. पेंद्याला सांगितलं, वाकड्याला सांगितलं, बोबड्या सुदाम्या 4 लोकांच्या नादी लागायचं नाही. बाकी कोणाची चोरी करा. कोण कोण. लहान लेकरू नादी लागू नका. येडा माणूस नादी लागू नका. दारू प्याणार नादी लागू नका. आणि म्हातारा माणूस 4 लोकांच्या कवात नादी लागाय. लहान लेकरू कधीच नादी लागायची नाही. लय विचित्र. काल आमच्या घरापासून एक पोरग शाळेत चाललं. म्हणलं बाळ्या कुंकड. शाळेत चाललो. म्हणलं डब्यात काय. म्हणला पुरणाची पोळी. म्हणलं खाऊ का. खा ना महाराज. म्हणलं आईने विचारलं काय सांगशील. सांग ना कुत्र्याने खाल्लं काय त्याचं एवढं. चुकून लहान लेकराच्या नादी लागायचं नाही. परवा पोरग माझ्याकडे आलं. मला म्हणतं महाराज आमच्या घरी येता का. म्हणलं हो. काय करशील. तो मला चहा पाहिजे. तो म्हणलं चहा नको ताक पाहिजे तू का. म्हणला ताक तर ताक. घरी गेलो 1 तांबे ताक पेलो. चांगलं होतं. पुन्हा 1 तांबे आण म्हणलं. 2 तांबे ताक पेलो. जाताना त्याला म्हणलं बाळू तुझ्या घरचं 2 तांबे ताक मी पेलो. तुझी मम्मी तुला काय म्हणणार नाही का. तो मला कशाला काय म्हणेन त्याच्यात उंदीर मेलला होतं म्हणले. असा राग आला जसा ताकाचा तांबे धरला तसा फोडा. तांब्या फोडा किती पोरग म्हणतं मम्मी हो महाराजने आपला संडास न्यायचा तांब्या फोडा. लहान लेकर विचित्र शेवट ना. नादी लागायचं नाही. येडा माणूस येड्याच्या तर कवात नादी लागायचं नाही. त्याला काय कळतं. घेणं देणं कंदी लावून येणं. येड्याच्या खिशाला 3-3 पिणं. एक येडं इकून तिकडं चाललं आणि एक येडं तिकून इकडे येत होतं. इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊन. ते पुढून येणाऱ्या येड्याला म्हणतंय माझ्या पिशवीत काय हे जर तू सांगितलं तर याच्यातले अंडे तुला. आणि किती हे जर सांगितलं 8ची 8 तुला. आणि कशाचे हे जर सांगितलं याच्यातली कोंबडी तुला. तरी ती येडं म्हणताय मला विचार करायला टाइम दी. बरेच विनोद झाल्यावर कळत येत महाराज. काल एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील. कोमात गेल्या. आता नाही सुधरत त्याला इलाज नाही महाराज. येड्याच्या कवानादी लागत नाही. दारू पिणाऱ्याच्या चुकून बी नाही. धनंजय बुवा लय अवघड आहे बरं. एक दारू पिणार फुल दारू पिणार. रात्री 1 वाजता घरी आलो. बायकोला म्हणता दरवाजा उघड. ती बायको त्याचीच उघडीत नाही. तो म्हणला तू जर दरवाजा नाही उघडा मी एरी जीव देईन आडात जीव देईन. ती म्हणली मग द्या. घरापाशी असा एक आड होता. त्याने असा दगड घेतला आणि आडात टाकलं. बायकोला वाटलं माय कुंकवाचं धनी मेलं काय बघावा. बायको बाहेर आली आतमध्ये गेलं कडी लावून घेतली. बायको बाहेरून बॉम्ब लावली दरवाजा उघडा. तेव्हा मला उघडीत नसतो. बायको म्हणली तुम्ही जर दरवाजा नाही उघडा मी सगळं गाव गोळा करीन. तेव्हा मला कर गाव गोळा. मी बी गावाला विचारीन कुठं गेलती. चुकून नादी लागत नाही मला दारू पिणारची अजिबात नाही. येडं नादी लागत नाही. दारू पिणार नाही. लहान लेकरू म्हाताऱ्याचे बी नाही. लय म्हातारे हुशार असतात महाराज. काय काही असं टेकाडो एक म्हातार राहत होतं. भगवान म्हणले ए पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळ्या गावाची खोडी करी जा पण त्या म्हाताऱ्याच्या आणि म्हातारीच्या नादी लागायचं. पण महाराज माणसाला नादी नाही लागल्यावर बी लय जोर येतो. काही गरज होती का मला सांगा ना.
ती म्हातारी काय म्हणली माहिती का म्हाताऱ्याला? लय यशोदेचं पोरग सगळ्या गावात हिंडत आहे, आपल्या घरी येत नाही. मग म्हातारे नीट सांगावं का नाही? त्या बाईला कंपनीतून रिवर्स गिअर नव्हता. म्हातारी म्हणली एवढी तुमची. म्हातारा म्हणलं कृष्ण आपल्या घरी येऊ शकत नाही का? पावरच तशी आपली. तसं म्हणलं की म्हातारीला दमत नाही का ना. चौकात आली म्हातारी, कृष्णाचा हात धरला. लय लोकांचे घर हिंडून बघ तू, ताकद असन तर माझ्या घरी. ते देव महाराज, त्याला सगळं सहन होतंय पण अहंकार सहन होत नाही. चतुरा तो. पेंद्याला सांगितलं भगवंतानी हिचा पहिला फोन नंबर लिहून घे म्हणे. पेंद्या मला तिचा नंबर घ्यायची गरजच नाही. 4-5 वर्षाखाली तिचं नाव लय गाजलं होतं. कृष्ण म्हणला कोण? शांताबाई. नाव घ्यायची गरज नाही. ती गवळण म्हणली माझ्या घरी येऊन बघ. कृष्ण मला तो या घरी येणार म्हणजे येणार. गवळण म्हणली कवा येशील? तेव्हा मला टाइम सांगत नाही पण येणार म्हणजे. पहिले माणसं रुबाब दाढी, रुबाब मिशा, आणि म्हातारं होतं 5 फूट, म्हातारी होती 11 फूट. कोणी जोडा जमिला आपल्याला काय माहित नाही. पहिले लग्न काय बायोडाटे होत नव्हते, किती फूट किती इंच. पहिलं सगळं जुन्या माणसाच्या मनावर कार्यक्रम होती मारा. म्हातारीने म्हातारं पालंगावर झोपलेले. रात्री 1:30 वाजता कृष्ण परमात्मा आला आणि दाढीची नेणीची काय मारली? गाठ मारली. मध्ये जाग यावं म्हणून मुंगूस सोडून दिलं. मुंगसाने पाठ सुळसुळ केलं. म्हाताऱ्याला जाग. म्हातारं उठलं की म्हाताऱ्याच्या दाढीला काय बसला? झटका. झटका बसलं की म्हातारा म्हणलं मस्त होवनी या मातली धांग, मस्त होनी या मातली धांगड, मस्त होनी मातली धांगड, मस्त होनी या मातली धांगड. अरे कडी वडावडी, कडी वडावडी मज लागी, मज लागी. मस्त होनी या मातली धांगड, मस्त होनी या मातली धांगड. आपण तरी चाल गोड म्हणलो. म्हातारा इतकं शांततेत नाही म्हणलं बरं का. म्हातारा कसं म्हणलं? मस्त हो निया. लाज वाटते का म्हण तुला? ती यशोदेच्या पोराला काय म्हणली होती का? ती म्हणली माय मी कुठं मी काय म्हणले? मी फक्त म्हणले माझ्या घरी येऊन बघ. बोंबाला गाठ सुटती का मला सांगा बरं? सुटन का? गाठ कोणी मारली? गाठ मारली कोणी? देवाने. सुटन? गाठीचा विषय सोडून द्या. बोटातली सुपारी सुटत नाही. सुपारी कवा असते ते कार्यक्रम? अहो एवढं तरी सांगा ना. कधी असतो कार्यक्रम? लग्न झाल्या हो कितव्या दिवशी? दुसऱ्या दिवशी. अशी बोट सुपारी दाबावं लागते. नवरी देवाला का नवरीला का दोघाला बी? तुमचे लग्न झाले नाही तुम्ही काय सांगा? कोणला? नवरीला नाही काय? लय दिवस झाले ना त्याच्याने इसरायला लागले महाराज. त्यात जर नवरी मायासारखी दुहेरी हाडाची असन, तिनं जर काय सुपारी दाबली, नवरदेव बेजार होते पण सुपारी सुटत नाही. मग नवरदेवच नवरीच्या कानात म्हणतं अय दिन सोडून. आता सुपारी जर सुटत नाही, गाठ मारली कोणी? बायको म्हणली सोडून बघा, सुटाना. कापून बघा, कापाना. जाळून बघा, जळाना. कापिता कापेना, सुटेता सुटेना, जाळीता जळेना. काही केलं. सकाळचे 6 वाजले. गावातल्या बाया म्हणल्या ही बाई सकाळी 4ला उठती, आज 6 वाजले तरी उठण्याचा पत्ता नाही. काय झालं? गाव सगळं आलो मारा आणि म्हणले दरवाजा उघडून बघा. दरवाजा उघडा. ऐंशीराम म्हणला तात्या आतमध्ये वेगळाच पिक्चर आहे भाऊ. आता हे सोंग असं. नवरदेव किती फूट? 5. आणि नवरी किती फूट? हे सोंग आलं बाहेर. आता बाहेर सोंग आलो बारका लेकर गप बसतात का? त्यांनी ते सोंग बघितलं आणि वाजवायला सुरुवात केली. हाताला धरलं या सगळं सोंग निघालं यशोदेच्या दारात. म्हातारी किती फूट? म्हातारी किती फूट? हे पक्का ध्यानात ठेवा. आता सोंग निघालं यशोदेच्या दारात. म्हातारी काय म्हणली माहितीये का? लग्नात तुम्ही पुढे होते का मी पुढे होते? कोण म्हणलं? म्हातारी म्हणली. म्हातारा म्हणलं मी पुढून तू माग. म्हातारी म्हणली आता रिवर्स गिअर टाका. तुम्ही माग चला. काय नाथ महाराजांनी वर्णन केलंय. गवळण घर घर घर
मारी गवळी वरवर दाढी करी गिरक्या मारी गवळी दाढी करी गिरक्या मारी गवळी वरवर दाढी करी गिरक्या मारी गवळी वरवर दाढी करी वरवर दाढी करी गवळी वरवर दाढी करी वरवर दाढी करी गवळी वरवर दाढी करी घर 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 गिरक्या मारी गवळण घर 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 क्या मारी गवळी वरवर दाढी करी गवळण घर 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 क्या मारी गवळी वरवर दाढी करी वरवर दाढी करी वरवर दाढी करी. आणि सगळं सोंग आलं यशोदेच्या दारात आणि यशोदेच्या मांडीवर कृष्ण खेळतो. आई तुला माहिती आपण कोणाच्या घराला जातो का? आणि कुठानं कोणी केलाय? चतुर राहतो. पण ती यशोदा होती महाराज. यशोदा म्हणली कृष्णा हे पराक्रम तुझा आहे, खबरदार जर उद्यापासून कोणाच्या घराला जाशील कृष्णा तुला मी ताकीद करते उद्यापासून कीर्तनाला कुणाच्या घरी. आई लोकांच्या घरी नाही जायचं. मग जायचं कुठं? उद्या जाई राणा 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 उद्या जाई राणा. अरे सवे घेवोनी गोधना घेवोनी गोधना उद्या जाई राणा उद्या जाई राणा उद्या जाई राणा उद्या जाई सवे घेऊन सवे घेऊन सवे गोधना सवे गोधना. गोपाल कृष्ण भगवान की उद्या जाई राणा 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 राणा. सगळं साहित्य घेतलं आणि परमात्मा निघाला. काय काय घेतलं? पावा घोंगडी घेऊन पायी सवे गोपाळ रानात जाई विसरल्या कामधंदा कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्ती वेदली परमानंदा ओ नंदा ओ नंद पावा घोंगडी सगळं साहित्य घेतलं. परमात्मा निघाला. आईचं प्रेम दाटून आलं, हृदय भरून आलं, डोळे भरून आले. पेंद्या माझ्या लेकराने मला कधी सोडलं नाही, लय लांब जाऊ नका. जवळीचा खेळ जाऊ नका दुरी रे जाऊ नका दूर सांभाळा मुरारी प्राण माझा सांभाळा मुरारी प्राण माझा. गेला परमात्मा. तिकडे गेल्यावर खोड्या बंद केल्या आणि एका चढ एक मर्दानी खेळ खेळले. बकतू बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबकतू 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 बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडो हा अबकतू बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडो बक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबकतू बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडो खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू दांडू पोरा खेळ विट्टी दांडू अबो दुबो दिबो हे अबकतू बकती बक पोरा
द्याव द्यावून करणी हमामा पोरा हमामा उमरी वाजे घुमामा 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 जुने खेळ होते भरपूर खेळ खेळले महाराज गोपाळ आता जुन्या खेळासारखे आताचे खेळ राहिले नाही म्हणा तुम्हाला इटी दांडू कळतंय का कळतंय का कोलण्याकरता किती लागतील असं कोलायला किती लागतील एक आणि झेलायला झेल कोलणाऱ्याला लय सोपं आहे कोलणाऱ्या काय भस्कन कोलून देत मोकळं होतंय झेलणाऱ्याची जिंदगी जाते तरी झेलता येत नाही बरेच जण कोलीत येत पण कोलताना विचार करीत नाही यायला झेलणं होईन का नाही कोलणाऱ्याने कोललं झेलणार म्हणतं ए दमदार ते गडी बघू दे आमची कोलणाऱ्याने कोललं की झेलणार म्हणतं झेला रे झेला 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 वरच्या वरी झेला 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 अरे हातीचे कागा मावितो हातीचे कागा मावितो पाठीशी काय डोला झेला रे झेला झेला वरच्या वरी झेला झेला रे झेला झेला वरच्या वरी झेला झेला भरपूर खेळ खेळ गोपाळ म्हणले देवा पावणे 10ला सुरू झाले 12 वाजले पोटात काही नाही खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख गोपाळांना भगवान म्हणले आपापल्या शुद्र्या घेऊन या काम सारुणी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणते आणा शिदुऱ्या भगवान तुकोबर आहे म्हणले तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी सगळे गोपाळ भगवंताने उभा केले भगवंत मध्यभागी उभा राहिले त्याचं वर्णन दशमस्कंदामध्ये शुकाचार्याने गोड केलं बिभ्रद बेनुम जठरपटियो हो शुंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मसरुंग कवलम तत्फलान्यंगलेषु तिष्ठन मध्ये सोपरी सुरधव हास्य नर्भि स्वई स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुक्बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय।